ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे, वारजे माळवाडी. आज 8 एप्रिल 2024 वार सोमवार. आज सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्या निमित्ताची दुपारी 1 वाजताची आता आरती चालू होणार आहे. सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून तसंच इंस्टाला लाईव्हला सर्वजण आहे, तर यूट्यूब व इंस्टाच्या माध्यमातून सर्वांनी आज सोमवती अमावस्याचा आरतीचा लाभ घ्या. आणि आज आपण आपल्या मंदिरामध्ये छान असा द्राक्ष महोत्सव साजरे केलेला आहे. ही सर्व द्राक्ष आपण नाशिकवरून मागवल्यात एका शेतकऱ्याकडून. त्यांनी आपल्याला कमी रेटमध्ये द्राक्ष दिल्यात. तर ही द्राक्ष आणून या ठिकाणी द्राक्ष महोत्सव साजरे केलाय. तसेच आपल्या या ठिकाणी देवाचं पाहण्यासाठी येणारे नाशिकचे एक व्यक्ती आहेत, तर त्यांनी पण आपल्याला द्राक्षे 20 कॅरेट द्राक्षे असेच आपल्याला द्राक्ष महोत्सवासाठी की पप्पा तुम्ही एवढं छान द्राक्ष महोत्सव करणार आहे, तर आमच्याकडून फुलाची पाकळी म्हणून त्यांनी द्राक्ष लावून दिलेत. आणि एका शेतकऱ्याचे द्राक्ष असे मिळून आपण द्राक्ष महोत्सव साजरे केलाय. आणि उरलेले द्राक्ष सर्व येणारे भाविक भक्त आहे त्यांना आपण प्रसाद म्हणून वाटलेले आहेत. कालच्याला पण वाटल्यात, आज पण वाटल्यात. तर ज्यांना कुणाला आपल्या या ठिकाणी दरबारात येऊन द्राक्ष महोत्सव कसा साजरा केला ते पाहायचं असेल, तुम्ही येऊ शकता. आज उद्या 2 दिवस हा द्राक्ष महोत्सव राहणार आहे. आता आरती चालू होईल, सर्वांनी आरतीचा लाभ घ्या. ओम काळेश्वरी. आता तुम्ही एक लाईन करा आणि आरती झाली घेऊन ती सगळ्यांनी हॉलमध्ये थांबा. वाऱ्यावाल्याच्या बाया आहेत, वाऱ्यावाल्यांनी इकडे थांबा. थांबा. वाऱ्यावाल्या कोण आहे बटन चालू करा. डोक्यावर पदर घेऊन आरती घ्या. आणि आरती झाली की सगळ्यांनी हॉलच्या साईडला थांबा. इथं थांबायचं नाही हा, म्हणजे बाकीच्या लोकांना आरती मिळेल. सर पुढं तुम्हाला सर तुम्ही माहिती वाल्या पुढे या. ही चालू का नको करते, इथं थांबा. आपण पुढे यायचं, तुम्ही नेहमीची माणसं आहे त्यांनी सर म्हणजे आणि वाऱ्यावाल्या बायांना मान द्या तुम्ही. बघूया ना दाट आरती झाली.
जा इकडे अलीकडे आरती दे. इकडे माईक बघू. सगळ्यांनी प्रसाद घ्या आणि पौर्णिमेला आपली गादी बंद राहणार आहे. पौर्णिमेला फक्त येऊन पाया पडून जायचंय. तिथं एक जण असणार आहे विद्यालयाला. आणि 3 मेला आपला देवीचा तिकडे आरती रणजित इकडे पौर्णिमेला आपली गादी बंद राहणार आहे. पौर्णिमेला खेटे घालायला यायचं आहे. आणि पौर्णिमेला काय आम्ही घरी नाहीये. पौर्णिमेला येऊन फक्त पाया पडून जायचं आहे. आणि 3 मे शुक्रवार त्या दिवशी आपला देवीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. प्रत्येकाला फोन करून सांगणं शक्य होणार नाहीये. तर आताच मी सर्वांना 3 मेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतोय. सगळ्यांनी 3 मेला आपले कोण नातेवाईक शेजारी ज्यांना देवीचा कार्यक्रम पाहायचा असेल सर्वांना कार्यक्रमाला घेऊन 3 मेला यायचं आहे. 3 मेला आपला कार्यक्रम आपल्या बिल्डिंगच्या मागं स्मिता पाटील शाळा आहे. शाळेच्या पटांगणात मोठा भव्य दिव्य 3 मेला कार्यक्रम राहणार आहे. तर 3 मेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहायचंय. प्रत्येकाला वैयक्तिक फोन येणार नाहीये. आता मी हे सांगितले हे सगळ्यांना आमंत्रण आहे. आणि तुमच्या आजूबाजूचे जे आपल्याकडे येणारे तुमचे नातेवाईक अजून कोणी लोक असतील शेजार पाजारी नातेवाईक मित्रमंडळी तुम्ही सर्वांना सांगायचं आहे. कारण कार्यक्रमाचं प्रत्येकाला फोन करणं शक्य नाहीये. सगळ्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह नाही. सगळ्यांनी 3 मेला कार्यक्रमाला यायचे. आणि पौर्णिमेच्या वेळेस सर्वांनी ज्यांना खेट्या घालायला यायचे त्यांनी खेटी घालून जायचे. 23 तारखेला त्यावेळेस मी घरी नाहीये. आम्ही तुळजापूरला असणार आहे. पण या ठिकाणी आपला एक शिष्य असणार आहे. त्या शिष्याकडून खेटी लिहून घ्यायची. आता सर्वांनी प्रसाद घ्या आणि आपापल्या नंबरावरती बसा लाईनला. सर्वांनी प्रसाद घ्या. सोने प्रसाद वाटायला सुरुवात कर. नवीन माणसं थोडं बाजूला व्हा. दाजीचे तुला नंबर वाल्यांनी पहिल्या नंबरला बसून घ्या. सगळ्यांना जाग्यावर प्रसाद येणार आहे. इकडे अजून एकदम संघ घे. ओढू नका. दोघ जण बाळा वस्तू लागतो टेबल. दार उघड कर सोने. हा उघडते पूर्ण दार उघडत आतून उघड. सगळं बाजूला करा. बोलता येईल ना. हॅलो चालू कर. चालू कर. 2 माईक एकत्र झालं होतं. हॅलो आज आपल्या ओंकारेश्वर दरबारामध्ये
आपल्या ओंकारेश्वर दरबारामध्ये काय नाव तुझं? मनाली रत्नोजी या ताईला बेस्ट सायकलिस्ट ऑफ वुमेन हा पुरस्कार मिळालाय. तर ते आपल्या दरबारामध्ये तिची मम्मी त्या अगदी श्रद्धेने येतात आणि तिला बेस्ट सायकलिस्ट वुमेन हा पुरस्कार मिळालाय. सर्वांनी तिचं टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे. असंच आई काळूबाईच्या आशीर्वादाने भरपूर यश मिळो आणि अशीच भरपूर प्रगती हो हीच आई काळूबाईची चरणी प्रार्थना. एशियनला सिलेक्शन आशीर्वाद कशाला? एशियनला सिलेक्शन एशियन म्हणजे एशियन चॅम्पियनशिप असतात इंटरनॅशनल. एशियन चॅम्पियनशिप असतात इंटरनॅशनल लेवलची दरवर्षी होतात. त्यातही माझं सिलेक्शन झालंय आणि आता मी भारताला प्रतिनिधित्व करते. भारताला मलेशियाला जाणार आहे. भारताला ती प्रतिनिधित्व करणार आहे आणि ती आता मलेशियाला ते खेळण्यासाठी जाणार आहे. आई काळूबाईच्या आशीर्वादाने तिथं पण मलेशियाला गेल्यावरती तू विजयी हो आणि आपल्या भारताचं, महाराष्ट्राचं, पुण्याचं आणि आपल्या वारजे माळवाडीचं नाव सगळीकडं तुझ्या हातून प्रसिद्ध हो हीच आई काळूबाईची मी प्रार्थना. छान, अभिनंदन बाळा. त्यातच घ्या ते ह्याच्यात मोठ्या ह्याच्यात घ्या म्हणजे किती किती काढलं काय वाटाय प्रसाद? आता खाली ठेवा मी खाली ठेवा. दोन अमोल एक माईक चालू करून ते इकडे कनेक्ट झालेलं का? हॅलो, दोन माईक कनेक्ट झाले. हॅलो, सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. खिचडी भाताचा प्रसाद केलेला आहे. सर्वांनी प्रसाद घ्या आणि एका नंबरचं एकच माणूस वरती बसा. बाकीची माणसं एका नंबरवरती समजा 2-4 जण असतील. बाकीची माणसं ऐका, एका नंबरचं एकच माणूस बसा. बाकीची लोक खाली पार्किंगला बसा. नंबर जवळ आला की वरती बसणाऱ्या माणसांनी खालच्यांना फोन करा आणि मग त्यांनी वरती या. आणि इथं गर्दी नका करू. प्रसाद घेऊन सगळ्यांनी खाली पार्किंगला बसा. दीपक कुमार, दीपक यांना पैसे दे, 1000 रुपये दे. प्रसाद वाटायला मी खाली जातो की खाली जातो. ऐका ना, हे सोने जाणाऱ्या लोकांना पहिला प्रसाद द्या म्हणजे मग ते प्रसाद घेऊन हा. पप्पा